नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमित रामचंद्र जगदाळे, राहणार राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझं कृषी संस्कृती ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने वाकी संतोषनगर या ठिकाणी खतं बियाणं औषधाचं दुकान आहे. आज आपण काळेपिंपरी, खेड तालुक्यातील काळेपिंपरी या गावात आलो आहोत. या ठिकाणी जो कारल्याचा प्लॉट आहे, या प्लॉटला लागवडीपासून तर संपूर्ण ट्रीटमेंट ही आपल्यामार्फत दिली गेलेली आहे. तर आज या ठिकाणी आपले शेतकरी आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. चंद्रकांत गणपत ठोंबरे. चंद्रकांत गणपत ठोंबरे हे शेतकरी आहेत. तर या प्लॉटला जी आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट दिली त्याबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती सांगा. तुम्हाला काय फरक संपूर्ण वाटतो? ट्रेनमध्ये तुमच्या दुकानातून तुमच्या माहितीप्रमाणे केलेली आहे. आत्ताचा प्लॉट एकदम फर्स्ट क्लास आहे. कारली उत्पन्न भरपूर आलेले आहे, भाव बी चांगले आहेत, कुठलाही रोगराई नाही, काय नाही. तुमचे खतं, तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळं बराच मोठा फायदा झालेला आहे. माल भरपूर निघतो आहे. आणि गेले किती वर्षापासून तुम्ही कारली घेताय? ही माझं 3रं वर्ष आहे कारल्याचं पीक. 3ऱ्या वर्षात तुम्हाला म्हणजे काय फरक वाटतो नाही, मागच्या चांगलं 2 वर्षामध्ये? उत्पन्न भरपूर भेटलेले आहे. कारल्याचे पीक उन्हाळ्याच्या दिवसात चांगल्यापैकी वापरलेले आहे. हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगले वापरलेले आहे का? बरोबर. उष्णता पाहता तर टेम्परेचर पाहिलं तर जवळपास 40-41 डिग्री तापमान आहे, बरोबर? हां. आणि या तापमानात आपल्या गावामध्ये किती जणांचे प्लॉट असे चांगले राहिलेले आहेत? आहे असे दोघं तिघांचे आहेत बऱ्यापैकी, पण इतका खास कोणाचा प्लॉट नाही. बरोबर. एकदम चांगल्यापैकी मार्गदर्शन तुमच्या याचं मिळाल्यामुळं हे चांगल्यापैकी आलेलं आहे. आणि क्षेत्र किती आहे या प्लॉटचं? क्षेत्र 8 गुंठे फक्त 8 गुंठ्यामध्ये हा प्लॉट आहे. आणि 8 गुंठ्यामध्ये जर तुम्ही तोडा पाहिला तर किती पाठीमागचा तोडा किती निघाला होता? पाठीमागचा थोडा 25 पेटी निघाला होता. 25-30 पेटी निघतो कॅरेट. कॅरेट. आणि एक कॅरेट साधारण किती किलोचं आहे? 14-15 किलोचं कॅरेट आहे. 15 किलोचं कॅरेट म्हणजे 30 कॅरेट निघाले म्हणजे ना? भावाच्या बाबतीत इतर कारल्यापेक्षा हे सरस खपते. सरस. हा 10% फरक. 8 गुंठ्याला साधारण 400-450 किलो माल निघाला. हा 400 किलो म्हणजे. आणि आता भाव काय चाललाय कारलेला? 40-45-50 पर्यंत बाजार आहे. 50 पर्यंत बाजार आहे, बरोबर. पाठीमागच्या वेळेस याला एक आजार आला होता बघा पानावरती. असेच तुम्हाला एक दाखवतो. साधारण हे जे पान आहे, या पानावरती जे असे चट्टे होते पिवळे, तर याला डाउनी मिल्ड्यू असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हा आजार आला होता. पूर्ण पानं अशी पिवळी पडली होती पहा. तर तुमचा मुलगा युवराज माझ्याकडे आला होता फवारणी घेण्यासाठी. त्या फवारणी दिल्यानंतर फरक काय जाणवला तुम्हाला? एकदम 100% त्याचा परिणाम जाणवला. रिझल्ट तुम्हाला चांगला भेटला? जागेवर ते कंट्रोल झालं गेलं. ते पीक पिवळं जे पडायचं ते बंद झालं गेलं. एकदम पूर्ण पानं पिवळी होती आणि अशी करपल्यासारखी होती, बरोबर? करपल्यासारखी होती, जागेवर रोखली गेली. तर साधारण आपण ह्या प्लॉटला मला वाटतं 2-3 फवारण्या घेतल्या असतील, जास्त नाही. 3 फवारणी. 3 फवारण्याचाच प्लॉट आहे हा. आणि फवारणीमध्येच डावणी, भुरी आणि करपा जो आहे तो पूर्णपणे आटोक्यात आला होता या प्लॉटचा. आणि आपण परिस्थिती पाहू शकता. आता कालच मला वाटतं तोडा केला आहे ना? कालच. हां. तर त्याच्यामुळे जर कारले कमी दिसतील, पण साधारण कालचा तोडा किती होता? कालचा तोडा 250 किलो. 250 किलोचा तोडा होता, बरोबर. म्हणजे कालचा जास्त निघाला तोडा. आणि ह्या प्लॉटला आपण काय केलं आहे की सगळे सूक्ष्मान्नद्रव्ये जे काही कधी काय होतं, प्लॉटला पानं जरी पिवळी पडली तरी शेतकरी आपल्याकडे येतो आणि म्हणतो का त्याला करपा आलाय. पण ते खरं काय होतं की सूक्ष्मान्नद्रव्याची कमतरता असते. ती कमतरता जर ओळखता आली आणि त्यानुसार जर ते सूक्ष्मान्नद्रव्य आपण जर पिकाला दिलं तर ते लवकर रिकवर होतं. आता पाठीमागच्या वेळेस युवराज माझ्याकडे आला होता आणि मला म्हटलं होतं का करपा आलाय. जेव्हा मी स्वतः पाहिलं तर तेव्हा काही मायक्रोन्युट्रिएंटची पण कमतरता होती आणि डावणीचा पण प्रादुर्भाव होता. तर आपण डावणीचा आणि मायक्रोन्युट्रिएंटचं औषध एकत्र दिलं तर रिझल्ट तुम्ही पाहू शकताय. रिझल्ट छान आहे. आणि अजून एक आजार सांगतो. हे बघा, हे जे कारलं आहे हे असं लालसर पडतो बघा. आता हा जो आजार आहे ना, हे माशी डंक मारती. याला माशीने डंक मारलं का हे पूर्ण कारलं असं लाल पडतं. आणि डावणीचा एक त्याला एक योग असतो जुळून की डावणी आणि माशी डंक मारणे हा एकत्र आजार त्याला होतो. यावरती पण आपण औषध दिलं होतं. आता पूर्ण प्लॉटमध्ये असं कारलं दिसतंय का तुम्हाला? नाही, आता ते फार कमी झाली. एकदम पूर्ण कव्हर झालं, बरोबर. पहिल्यापेक्षा आता बरीच मोठा फरक पडलेला आहे. आणि या प्लॉटला आपण पूर्ण ऑक्साईडचे ग्रेड वापरले आहेत. जे काही जुने खतं आहेत, जुनी खतं आपण म्हणतो की 19-19 म्हणा किंवा जे काही 12-61 आहे, तर ह्या जुन्या ग्रेडपेक्षा आपण जे सुधारित ग्रेड आहे ऑक्साईड फॉर्ममधले 1448 असेल किंवा 0946 असेल किंवा आपलं 04356 ॲम्प्रा कंपनीचं तर ग्रीन पीके नावाने असे काही खतं वापरले आहेत. तर ह्या खतांचा रिझल्ट एवढा फास्ट आहे, एवढा क्विक आहे की 3 दिवसामध्येच याचा तोडा डायरेक्ट डबल होतो. स्वतः शेतकरी स्वतः सांगतील. तुम्हाला काय वाटलं होतं खत सोडल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आला? 100% जाणीव झाली की ते खताचा मोठा उपयोग झाला. कळी जास्त लागली गेली, बरोबर. माल कलर चांगला येऊ लागला. आणि आता तुम्ही प्रत्यक्ष पाहताय
की माल हम्म. चांगला आहे सगळं. बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीत जी आपण तुम्हाला ट्रीटमेंट दिली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नक्कीच नक्कीच. नक्कीच. आणि शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही आपल्या नाही, काळजी हेच मी जाणीव करून देणार, शेतकऱ्याला सांगणार, तुमची जाहिरात होणार की भाऊ सांगणार हे दुकानात खतं घ्या, तुम्ही जा, मार्गदर्शन करा, तुमचं योग्य माहिती मिळेल, योग्य खताची कशी वापरायची कशी ती सगळी माहिती मिळेल, आजाराची माहिती सांगतील, त्या पद्धतीने खतं वापरा तुम्ही, 100% रिझल्ट चांगले येतील. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.